तर माणिकराव कोकाटेंवरती अटकेची टांगती तलवार आहे आणि ते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील अनुपस्थित आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। योग्य निर्णय जे काही करायचे असेल त्याप्रमाणेच होईल। शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहोत आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। सर, पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो, इथे अजित पवारांचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष एकत्रपणे निवडणुका लढेल अशा खूप चर्चा आहेत। असं आहे की अशी कुठलीही चर्चा झालेली नाही। काही लोकांच्याकडून सूचना पक्षामध्ये येत असते पण त्या बाबतीत कुठलाही अधिकृत निर्णय पक्षाने केलेला नाही। सूचना येत असतात आज नाही, सूचना म्हणजे आता कार्यकर्त्यांच्याकडून काही कार्यकर्त्यांच्या स्तरावर येत असतात। त्याचा मतलब हे नाहीये की आम्ही पक्षश्रेष्ठी म्हणून कुठलाही निर्णय केलेला आहे। अजून सिच्युएशन कशी आहे की आता 2 दिवस अगोदर निवडणुका जाहीर झाल्या। आता आमचे राष्ट्रवादीची आणि भारतीय जनता पार्टीशी पण चर्चा तर प्रफुल्ल पटेल यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्र दाखल करून मिळालेल्या सदनिकांप्रकरणी त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत, तर त्यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आलेली आहे।